हॅलो, नमस्कार. मी वृषाली. आपल्या नवीन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. कालच्या व्हिडिओत शेवटी मी सांगितलं होतं की माझे मित्रमैत्रिणी काहीतरी म्हणजे परवा दिवशीच्या व्हिडिओ संबंधित मला काहीतरी प्रश्न विचारत आहेत. आता मित्रमैत्रिणी म्हणजे काय हो? तुमचे काय आणि आमचे काय सगळे सारखेच. नमुने एक एक असे प्रश्न विचारतात की काय विचारतील आणि काय नाही या गोष्टीचा अंदाजच नाही लागत. मित्रांच्यात म्हणजे हे सगळं चालतंच. तुमच्यात जसं तसंच आमच्यात. त्याच पद्धतीने माझ्या काही खास मैत्रिणी मला काही प्रश्न विचारत होते. तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत. तर मी परवा दिवशी एक व्हिडिओ सेंड केला होता सरकारी नोकरीशी निगडीत. तर त्या सरकारी नोकरीशी निगडीत मी व्हिडिओ सेंड केल्यानंतर तो बराच ठिकाणी पोचला. बऱ्याच जणांनी बघितला होता. तर त्यामुळे मला माझ्या मैत्रिणी विचारत होत्या की तू आता यूट्यूब चॅनल सुरू केल्यास, कशासाठी सुरू केल्यास, का सुरू केल्यास, पैशासाठी सुरू केलीस काय, आता किती दिवस चालू करणार आहेस आणि व्हिडिओ आता कोणते टाकणार आहेस, तुझा विषय काय असणार आहे, कशा संबंधित व्हिडिओ असणार आहेत. तर ह्याच सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनल सुरू करायचं कारण असं झालं की 28 जानेवारी 2026 रोजी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. तर ती भावनिक स्टोरी मी इंस्टाग्रामवर आहे काय की म्हणून यूट्यूबवर जाऊन चुकून यूट्यूबचा एक व्हिडिओ सेव्ह करत असताना तो माझ्या अकाउंटला चुकून पोस्ट झाला आणि ते माझ्या पटकन लक्षात नाही आलं. मग मी माझ्या मिस्टरांना बोलले की हे माझ्या अकाउंटवर पोस्ट झालं आहे आणि तुमच्या फोनवर दिसतंय काय बघा. तर त्यांनी माझ्या नावाने सर्च करून ते अकाउंट ओपन केलं तर ते दिसत होतं. मग मी डिलीट करण्याचा प्रयत्न करत होते पण ते मला नाही जमलं. नाही जमल्यानंतरनं मिस्टर माझे बोलले की राहू दे सोड आणि कशाला डिलीट करतेस. मग परत व्हिडिओ मी आणि एक 2-4 व्हिडिओ मी दादांच्याबद्दल पोस्ट केले त्याच्यावर. त्यांना पण चांगले व्ह्यूज आले. तर माझ्या मिस्टरांचं असं मत होतं की यूट्यूबवर इतके चॅनल्स आहेत, एवढे लोक स्ट्रगल करतात, एवढे अकाउंट क्रिएट केलेले आहेत, त्याच्यात तुझं अकाउंट कोण बघणार आहे, कोण लक्ष देणार आहे या व्हिडिओजकडं, राहू दे सोडून दे. मग मला ते व्ह्यूज आल्यानंतरनं मला छान वाटायला लागलं. मग मी म्हटलं की बाबा त्या संबंधित आणि एक 4 व्हिडिओज सेंड करूया. ह्याचा फायदा कशासाठी होईल ते मी तुम्हाला नंतर सांगेन की माझ्या मनात नेमका हेतू कोणता होता आणि मी हे व्हिडिओज का पोस्ट करते ते. पब्लिक होण्यासाठीच, पण सबस्क्रायबर वाढावेच, व्ह्यूज वाढावेच आणि माझं अकाउंट प्रमोट व्हावं याच्यासाठी मी नाही आहे करत. तर हे व्हिडिओज असे झाले, पोस्ट झाले, बऱ्यापैकी व्ह्यूज येत होते. मग सबस्क्राईब करण्यासाठी मी माझ्या मैत्रिणींना वगैरे सांगितलं, केलं. बऱ्याच जणांनी केलं. 30भर सबस्क्रायबर 1-4 दिवसात झाले. मग माझ्या मनात यायला लागलं की बाबा आपण आपलं काहीतरी उद्योग वगैरे आहे तर त्या संबंधित पण आपण टाकूया, सांगूया आणि आपल्या आपल्या एरियात जरी झालं तरी पण बास होऊन जाईल. कारण यूट्यूबवरून पैसे कमवायचे म्हणजे ती चेष्टा नाही आहे. त्यांचे बरेच सबस्क्रायबर असतात. चॅनलवर आपल्याला सबस्क्रायबर, व्ह्यूज त्यांचे काय असतील त्या पॉलिसीज सगळ्या, त्यांचे रूल्स जे काय असतील ते सगळे कंप्लीट व्हावे लागतात. सगळं व्यवस्थित असणं गरजेचं असतं. जसं की 1,000 सबस्क्रायबर्स, 4,000 वॉच टाईम. तर मग आपले एक 4-5 मित्र किंवा आपले 50भर सबस्क्रायबर होऊन आपल्याला लगेच पैसे वगैरे भेटत नाहीत. तर व्ह्यूज वगैरे चांगले यायला लागले, म्हणजे आले 1-4 दिवसात. तर मला वाटलं की बाबा आपण आपण पोस्ट करूया, बघूया. पैशासाठी असं नाही, पण आपला टाईमपास पण होईल आणि मन पण रमेल. आपल्याला बाहेर पण जॉबसाठी जाता येत नाही, तर मग आपण घरातल्या घरात करू शकतो म्हणून मी ते चालू केलं. आता किती दिवस चालेल, काय चालेल ते काय मी नाही सांगू शकत. कदाचित हा व्हिडिओ पण शेवटचा असेल, उद्याचा पण शेवटचा असेल किंवा चालेल पण शेवटपर्यंत. मध्येच जर चॅनल मॉनिटाईज झालं किंवा काय झालं, पेमेंट यायला लागलं, तर शेवटी तुम्ही आम्ही माणूसच हो. कसं पैसे यायला लागले म्हटल्यावर कोणाला नको होतात का? पण ते सहजासहजी नाहीत येत. त्याचे भरपूर रूल्स असतात. सबस्क्रायबर त्यांचे कंप्लीट व्हावे लागतात, व्ह्यूज कंप्लीट व्हावे लागतात. मगच ते होतं. ते इतक्या सहज नाही होत. तर माझ्या मैत्रिणींचे असे प्रश्न होते. आणखीन की बाबा मला पण आता काहीतरी घरात बसल्या उद्योग सांग, जेणेकरून ते आम्ही करू. मग मी स्वतः केले होते. एक 2-4 उद्योग मी घरी केले. पण ऑलरेडी माझा एक चालू आहे. मी माझ्या मिस्टरांच्या सोबत एक शॉप हँडल करते. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत सांगेन की आमचं कोणतं शॉप आहे आणि कुठे आहे. तर मी त्याच्यासोबतच एक 2-3 उद्योग बघितले. तर ते मला जमत नव्हते. कारण टाईम मॅनेजमेंट, मुलं लहान असल्यामुळं आणि इकडं-तिकडे करत मला ते जमत नव्हते. तर मी ते उद्योग नक्कीच माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि येतील त्या आपल्या चॅनलवरील व्हिडिओज शक्यतो वॉच करा. कारण 4,000 वॉच टाईम
कंप्लीट होणं चेष्टा नाही आहे. आणि मी हे टार्गेट म्हणून घेत नाही आहे, तर माझा उद्देश दुसरा आहे, जो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन की मी कोणत्या गोष्टीच्या पब्लिसिटीसाठी हा चॅनल कंटिन्यू करत आहे ते. थँक्यू.